नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे मनपूर्वक स्वागत करतो। आणि आजचा जो काय भाग आहे तो विशेष महत्त्वपूर्ण असणार आहे दररोजच्या प्रमाणेच। आणि आज कुठले प्रश्न गरजेचे आहेत आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने ते पाहूयात आपण। पहिला प्रश्न बघा की जागतिक सरोवर दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातोय, अशा प्रकारचा प्रश्न आहे। आणि मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे 27 ऑगस्ट हे असणार आहे। आणि युनायटेड नेशनने तसं सांगितलं होतं की हा दिवस आपण साजरा करायला पाहिजे, जागतिक सरोवर दिन। आणि याच्या पाठीमागचा फक्त उद्देश समजून घ्या। उद्देश हा आहे की जगामध्ये जवळपास सरोवरामध्ये पाणी किती आहे, तर ते सरोवरामध्ये पाणी तुम्हाला एकूण गोड पाण्यापैकी तुम्हाला ते म्हणजे गोड पाण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा सरोवरने किती जमीन व्यापलेली आहे तर ते 4% व्यापले। आणि गोड पाणी जे आहे 100%, तर त्या 100%पैकी 90% गोड पाणी हे फक्त तुम्हाला सरोवरामध्येच दिसतं। म्हणून हे जे सरोवरे आहेत हे सरोवरे टिकले पाहिजे, त्यांचं संवर्धन झालं पाहिजे, त्यांचं जतन झालं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या पिढीला ते महत्त्वाचं आहे। आणि नंतरचा प्रश्न पाहूयात आपण। बघा, भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन हा कधीपासून साजरा केला जातोय, कोणत्या तारखेला साजरा केला जातो, कधीपासून केला जातो हे महत्त्वाचं असतं। तर हे बघा 29 ऑगस्ट या तारखेला साजरा केला जातो। कारण मित्रांनो 29 ऑगस्ट ही जी तारीख आहे ही महत्त्वाची तारीख आहे। 29 ऑगस्ट 1905 ही जी तारीख आहे या तारखेला एका महान हॉकी या खेळाच्या संदर्भातील खेळाडूचा जन्म झाला होता। त्यांचं नाव मेजर ध्यानचंद आहे आणि त्यांना आपण हॉकी के जादूगार म्हणून ओळखला जातात ते, कारण हॉकीमध्ये त्यांच्या एकट्याच्या नावावर 300 गोल आहेत। असं महान जे काय हे आहे योगदान आहे हॉकीमध्ये ते मेजर ध्यानचंद यांचं आहे। म्हणून हा दिवस आपण विचारात घेऊन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो। या दिवशी खेळाडूंचा गौरव केला जातो, उद्देश तो आहे। आणि खेळांना प्रोत्साहन दिलं जातं, हा त्या पाठीमागचा विशेष उद्देश आहे। नंतरचा जो काय प्रश्न आहे तो बघूयात। बघा, ई भविष्य योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे, तर ही जी ई भविष्य योजना आहे ही अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली, ही पण तुम्ही लक्षात राहू द्या। आता ई भविष्य योजनेचं महत्त्व काय आहे बरं, जे सरकारी हे आहेत कर्मचारी आहेत याचा उद्देश समजून घ्या। सरकारी कर्मचाऱ्याची जी काय पगार आहे त्या पगारीमध्ये ट्रान्सपरन्सी असले पाहिजे, म्हणजे पारदर्शकता असली पाहिजे। ओके, त्यांचा योग्य तो पगार योग्य वेळेमध्ये झाला पाहिजे, या संदर्भामधील ती योजना। आणि त्यानंतरचा प्रश्न, दक्षिण कोरिया हा जो देश आहे या देशाने असं ठरवलंय की वर्ग खोल्यांमध्ये मोबाईल फोन कधीपासून बंद करण्याचा निर्णय यांनी घेतलेला आहे। लक्षात घ्या, मागे 27 ऑगस्टच्या दरम्यान त्यांच्या संसदेमध्ये खूप महत्त्वाची चर्चा झाली आणि त्यांनी असं ठरवलं की आपण काय करूयात, या वर्ग खोल्यांमध्ये किंवा क्लासरूम मध्ये जे मोबाईल मुलं वापरत आहेत या मुलांची एकाग्रता कुठेतरी कमी होते, मुलांचं लक्ष भरकटतंय, मुलं व्यवस्थित अभ्यास करू शकत नाहीत, त्यांच्यावरती दुर्गम असा परिणाम होऊ शकतो। आणि हा कुठेतरी परिणाम आपण म्हणजे कमी केला पाहिजे किंवा याच्यावरती आपण प्रतिबंध घातला पाहिजे। या उद्देशाने इथे ही योजना किंवा हा निर्णय घेण्यात आलाय, हे महत्वाचं आहे, निर्णय म्हणू आपण त्याला। आणि हा निर्णय कधी लागू होणार आहे बघा, मार्च 2026 पासून लागू होणार आहे, सध्या तरी नाही, मग मार्च मध्ये 1 तारखेपासूनच ते लागू करणार आहेत। लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे असा एक महत्त्वपूर्ण निर्णय हा दक्षिण कोरियाचा दिसतोय आपल्याला। आणि उत्तर प्रदेशमध्ये एक योजना सुरू करण्यात आली, ज्या योजनेला आपण नो हेल्मेट नो फ्यूल असं म्हणतो। म्हणजे जर तुमच्याकडे हेल्मेट नसेल, म्हणजे उत्तर प्रदेशमधील लोकांसाठी जर तुमच्याकडे हेल्मेट नसेल तर तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल दिलं जाणार नाही। पेट्रोलच विशेषतः म्हणू आपण, पेट्रोल दिलं जाणार नाही, म्हणून तुमच्याकडे हेल्मेट असणं कंपल्सरी आहे। अशा प्रकारची जी काही योजना आहे, अशा प्रकारचं जे काही अभियान आहे हे कुठे सुरू करण्यात आलेलं आहे, तर यूपी मध्ये चालू करण्यात आलेलं आहे। कुठे चालू करण्यात आलंय? यूपी मध्ये चालू करण्यात आलंय। आणि ते कोणत्या तारखेपासून चालू होणार आहे, चालू करण्यात म्हणजे होणार आहे, तर 1 सप्टेंबर 2025 पासून हे लागू होणार आहे। आणि याचे काय पडसाद हे भविष्यामध्ये तेथील लोकांना किंवा आपणही त्याचे अपडेट देत राहू, कशा पद्धतीने योजना वगैरे आहे तर। ओके, आता नंतरचा प्रश्न मित्रांनो, प्रधानमंत्री जनधन योजना ही जी आहे
महत्वाची योजना आहे प्रधानमंत्री जन धन योजना। ही योजना कधी सुरू करण्यात आलेली होती ते न्यूज मध्ये आलंय म्हणून मी तुम्हाला सांगितलंय। कारण ही जी योजना आहे मित्रांनो, ही योजना 15 ऑगस्ट 2014 ला चालू 15 ऑगस्ट नाही 28 ऑगस्ट 2014 ला सुरू करण्यात आलेली। आणि तिला बघा 28 ऑगस्ट किती ऑगस्ट 28 ऑगस्ट 2025 या तारखेला या योजनेला 11 वर्ष पूर्ण होतात। किती वर्ष पूर्ण होतात? 11 वर्ष पूर्ण होतात। म्हणून ही योजना विशेष न्यूज मध्ये आपल्याला बघायला मिळाली, म्हणून ही मी सांगितले तुम्हाला। परीक्षेसाठी तोही एक महत्वाचा भाग बनतो। कारण या योजनेच्या माध्यमातून कसं करण्यात आलेलं होतं की सर्व लोकांना खाते काढायला लावले होते आणि त्यामध्ये आर्थिक व्यवहार शासनाच्या माध्यमातून केला जाणार होता, आर्थिक लाभ मिळणार होता। आणि पुढे चला आता बघा, उधमपूर रेल्वे स्टेशन हे जे होतं, या रेल्वे स्टेशनला ह्याचं नाव चेंज करण्यात आलेलं आहे, नाव बदलण्यात आलंय। आणि त्याला नाव काय ठेवण्यात आलंय तर शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन अशा पद्धतीचं त्याला नाव ठेवण्यात आलेलं आहे। तुषार महाजन हे एक कॅप्टन होते आणि जे पुलवामा या हल्ल्यामध्ये त्यांचं काय झालेलं आहे तर म्हणजे जम्मू काश्मीरला झालेला होता तो हल्ला, त्यामध्ये काय झालंय त्यांचं ते शहीद झाले होते आणि त्यांच्या नावाने हे रेल्वे स्टेशन सुरू झालेलं आहे किंवा नाव दिलेलं आहे। कोणत्या भारतीय फिरकीपट्टूने, ओके लक्षात आलं तुम्हाला की फिरकीपट्टूने ऑगस्ट 2025 ला, ही तारीख महत्वाची, या तारखेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून आणि विशेषतः IPL मधून पण IPL मधून संन्यास घेतलेला आहे असा खेळाडू कोणता आहे तर तो खेळाडू मित्रांनो R अश्विन, ज्याला आपण रविचंद्रन अश्विन असं म्हणतो। लक्षात घ्या हे एक महत्वाचं आहे। कसोटी सामन्यांमध्ये त्याने 500 विकेट घेतलेला असा हा खेळाडू होता, खूप महत्वाचा। चेन्नई सुपर किंग्स जी टीम आहे त्या टीमच्या माध्यमातून खेळणारा खेळाडू आहे। आणि या खेळाडूने आता रिटायरमेंट किंवा तो जो संन्यास आहे तो घेतलेला आहे। या ठिकाणी आपण थांबूयात। अशा प्रकारचे जे काय महत्वाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी गरजेचे आहेत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हे जे व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त लोकांसमोर शेअर करण्याचा प्रयत्न करा। या ठिकाणी आपण थांबूयात। स्वतःची काळजी घ्या, अभ्यास करत राहा, अडचण आल्यानंतर विशेष करून आम्हाला तुम्ही तसं सांगत चला, त्या पद्धतीने आपण काम करू। ठीक आहे।